तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगण, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या वातावरण बदलायचं काम शिवसेनेने केलेले आहे। याच अनुषंगाने शिवसेनेचा प्रचार कशा सुरू आहे आणि शिवसेना नेमकी काय बोलते, मतदारसंघामध्ये बेलापूर मतदारसंघ, येरवली मतदारसंघामध्ये नेमकी काय चाललंय, वातावरण कशा पद्धतीने आहे शिवसेना, याच विषय आपण जाणून घेतो। शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने सर, स्वागत आहे आपलं। सर, वातावरण बदलतंय, जोश उत्साह आहे। नरेश मस्केंना काल तुम्ही आणलं 2 दिवसापूर्वी, आज एकनाथ शिंदे येत आहे। काल बघितलं असेल, ठाणे जिल्ह्याचे खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब असतील, शिवसेना उपनेते विजय नाटा साहेब असतील व संपूर्ण बाबा कदम असेल, काल बेलापूरमध्ये 10 कार्यालयाचं उद्घाटन, या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि तो एक निवडणुकीचा एक भाग असतो। भगवं वातावरण बघितलं असेल, असंख्य कार्य, शेकडो महिला, युवा सेना पदाधिकारी, कारण ह्या लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात, त्यामुळे बेलापूर मतदारसंघातलं वातावरण भगवमय झालेलं आहे। कारण नुसतं 23 प्रभाग किंवा 24, प्रत्येक बेलापूर, प्रत्येक प्रभागामध्ये भगवं वातावरण चालू आहे। सर, एवढा धडाका लावला नेरूळमध्ये, तुम्ही शहर प्रमुख आहे, नेरूळमध्ये 4-4, 5-5 सगळे कार्यालयाचे निवडणूक कार्यालय उद्घाटन थाट घातलाय। शहर प्रमुख म्हणण्यापेक्षा गेली 32 वर्ष या नेरूळमध्ये काम करतोय शिवसेनेच्या माध्यमातून। एक सामान्य कार्यकर्ता, एक रिक्षा चालक, दूध टाकणारा, बूट पॉलिश करणारा व्यक्ती शिवसेनेचा शहर प्रमुख नवीन काम करतो। तर माझी पण जबाबदारी, कारण निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक। प्रत्येक वेळेला शिंदे साहेब सांगतात की कार्यकर्त्याची निवडणूक, ह्या कार्यकर्त्याचे जेव्हा आपण लोकसभेला खासदार निवडून आणतो, आमदार निवडून असतो, म्हणून कार्यकर्त्यासाठी अगदी प्रत्येक शिवसेनेचा नेता या कार्यकर्त्यासाठी जल्लोषात काम करतोय। सर, नेरूळमध्ये म्हटल्यानंतर विजय माने हे समीकरण आहे। इथला प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रात असलेला भूमिपुत्र असेल किंवा विदर्भातला असेल किंवा कोकणातला असेल, सगळे विजय माने म्हणतात, मदतीत धावणारा विजय माने। नाही, शेवटी आयुष्यामध्ये 32 वर्षात हेच तर सर्व कमवलं, कारण शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद, 80% समाजसेवन, 20% राजकारण। आम्ही राजकारणामध्ये कुणाचाच द्वेष करत 32 वर्ष केलं नाही। कुणाला विचारा की विजय माने कुठल्या विरोधकांची भांडणं झाली, विरोधकांवर काय काय नाही झालं। कोण पण विरोधक जरी भेटला तर आज पण आम्ही जय महाराष्ट्र करतो, रामकृष्ण हरी म्हणतो, कारण ही राजकारणातली एक या नेरूळ पश्चिमची वेगळं राजकारण नवी मुंबईतलं। कारण विजय माने हे व्यक्ती बाळासाहेबांच्या आशीर्वादाने घडले। माझ्या आई किंवा वडील किंवा कुठला नातेवाईक, कुठला राजकारणामध्ये कोण मोठी व्यक्ती नाही। विजय माने एक सामान्य कार्यकर्ता होता आणि सामान्य कार्यकर्त्याचा नगरसेवक झाला, शिवसेना शहर म्हणून काम करतो आणि काम केल्यानंतरच तुम्हाला समाजामध्ये कार्यकर्ते उचलून धरतात, आणि ते माझं कर्तव्य आहे। सर, नेरूळमध्ये दिग्गज नेत्यांना दिलेलं आहे। नेरूळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। तुम्ही बघितलं असेल, ह्याच विभागामध्ये सामान्य कार्यकर्ता एक सतीश रामाने म्हणून एक सामान्य भाजी विक्रेता शिवसेनेच्या आशीर्वादाने नगरसेवक झाला, काशीनाथ पवार नगरसेवक झाला। ह्याचं श्रेय विजय मानेला जातं, कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप नेते होतात पण कार्यकर्ते घडवत नाही। जसं बाळासाहेबांनी सामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं, तसं आज नेरूळमध्ये हे दोन्ही नगरसेवक घडवण्याचं काम मी माझ्या वतीने झालं, सांगायला मला अभिमान वाटतो। कारण आयुष्यामध्ये अगदी समाधान त्याचंच वाटतं की आपण आयुष्यामध्ये जगलो पण शानमध्ये जगलो, असं नाही की नुसतं मलाच नगरसेवक, मी दुसऱ्यांना पण नगरसेवक केलं। त्यामुळे नेरूळमध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। गेले कित्येक वर्ष या नेरूळमध्ये 8-10 नगरसेवक शिवसेनेचे असतात आणि हाच बालेकिल्ला आम्हाला पुढे ठेवायचा। सर, तसं म्हटलं की तुम्ही अनेकांना नगरसेवक केला, यावेळीची परिस्थिती अशी की लोक म्हटले विजय मानेला आता त्यांच्या मुलीला जर रिंगणात उतरावं, मग त्यांचा विचार शिवसेनेने केला। झालं कसं की प्रभाग 4चा प्रभाग पडल्यामुळं त्या ठिकाणी एक ओबीसी लेडीज, एक जनरल लेडीज, आणि शेवटी आयुष्यामध्ये मी बघितलं असेल, आज तुम्ही नगर परिषदेच्या निवडणुका बघितलं असेल, तरुण तरुणी खूप लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि ते सुशिक्षित आहे। आणि असं नाही की ती विजय मानेची मुलगी म्हणून नाही, अश्विनी मानेचा वडील म्हणून विजय माने, कारण ती युवती सेना अधिकारी म्हणून बेलापूर विधानसभेची ज्या वेळेला आम्ही शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला 10 वर्षापूर्वी तिची नियुक्ती झाली। आता पण ती शिवसेना युवती अधिकारी म्हणून काम करते आणि सुशिक्षित आहे। असं नाही तिचा जन्म ज्या विभागात झाला, असं ज्या घरामध्ये आम्ही 18 स्क्वेअर मीटरमध्ये राहत होतो, आई वडील भाऊ बहीण 10-15 जण राहायचो, तिथंच तिचा जन्म सेक्टर 16ला झाला। 6ला आम्ही काही दिवस राहायला गेलो, नंतर ओंकार पार्कमध्ये राहिलो, तिची शाळा पुणे विद्याभवन झाली आणि लेडीज वॉर्ड झाल्यानंतर मग तरुण आहे, युवती सेना म्हणून काम करते। पक्षांनी ठरवलं की विजय माने तुम्ही काही लढायचं नाही, तुमच्या मुलीला द्यायचंय, पण शेवटी पक्ष असतो, त्यामुळे तिला उमेदवारी भेटलेली आहे। सर, एवढी सुशिक्षित MBA झाली मुलगी, मोठ्या फायनान्स कंपनीमध्ये काम करणारी मुलगी, थेट आता राजकारणात येते, एक वडील म्हणून
एक इथला नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून कसं पाहताय? मी या विभागातील नागरिकांना एवढंच सांगेन की माझ्या आयुष्यामध्ये मी तुमच्यासाठी खूप कामं केली. फक्त माझे हात जोडून विनंती की माझ्या मुलीला एक शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोर बटन दाबून या चारही उमेदवारांना निवडून द्या. तोच माझ्या आयुष्यातला अगदी वेगळा क्षण असेल. कारण 32 वर्ष या विभागामध्ये नेरूळ किंवा नवी मुंबईमध्ये राहतो. निष्कलंकती काम करणारा, कुठलं राजकारणामध्ये काम केले 15 केस आहेत. म्हणजे विविध राजकारणाच्या उत्तर भारतीयाचा विषय किंवा काय विषयाबाबत, रेशनिंगचा काळा फासा, ह्याच्यासाठी 15 केस नागरिकांसाठी किंवा जनतेसाठी केलेले आहेत. म्हणून माझे सर्व नागरिकांना, नवी मुंबईतील नागरिकांना किंवा नेरूळ विभागातील नागरिकांना माझ्या आयुष्यामध्ये 32 वर्ष केलेल्या कामाचं एक पोचपावती म्हणून अश्विनी विजय माने असेल, दिलीप घोडेकर असेल, काशीनाथ पवार असतील, रतन मांडवे, सुनीता रतन मांडवे असतील, महादेव पवार असतील, नामदेवराव भगत असतील, हे चारही उमेदवार, 8 उमेदवार तुम्ही निवडून दिलं तर आयुष्यामध्ये माझं 32 वर्ष केलेल्या कामाचं फळ होईल. सर, शेवटी आपण जातोय, शिवसेना भाजपची युती झाली नाहीये. आता एकमेकांचे विरोधक झालेले आहेत, ऑलरेडी आहेत, पण हा सत्ता संघर्ष पेटत चाललेला आहे. शिवसेना भाजप युतीने कालच खासदार साहेबांनी सांगितलं, मी पण त्या कोर कमिटीमध्ये आहे. आपण लोकसभेला शिवसेना बीजेपी आरपीआय युती म्हणून लढलो, विधानसभेला शिवसेना भाजप आरपीआय युतीमध्ये लढलो. शिंदे साहेबांचं तेच म्हणणं होतं, खासदार साहेबांचं तेच म्हणणं होतं, नाटा साहेबांचं तेच म्हणणं होतं की तुम्ही आयुष्यामध्ये, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. बीजेपीला किंवा इथल्या स्थानिक नेत्यांना माझी विनंती होती की कार्यकर्त्यांची निवडणूक तुम्ही कशाला भांडत बसताय. ह्याच्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता, जसं बाळासाहेबांच्या आयुष्य कारकिर्दीमध्ये एक विजय माने रिक्षावाला, दूध टाकणारा माणूस नगरसेवक झाला, आता ह्या परिस्थितीमध्ये होऊ शकतो का? हीच जर युती झाली असती, ते सामान्य लोक म्हणले असते, अरे हा रिक्षावाला नगरसेवक झाला, भाजीवाला नगर, ती परंपरा कुठं तर खंडित करण्याचा स्कोप मिळाला असता आणि सामान्य कार्यकर्ते नगरसेवक झाले असते. आता काय झालं, एकमेकाबद्दल भांडणं करण्याविषयी माझी त्यांना विनंती आहे की कामाच्या जेव्हा, आज एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण, आज आम्ही घरोघरी जातो, बघितलं हजारो महिला न बोलवता बाहेर येतात, ओवाळणी करतात. मी तर काल बघितलं, आशूची एक जण तर नजर काढली, कोण ते नातेवाईक थोडेत, पण ते शिंदे साहेबांमुळे ते लाडकी बहीण म्हणून ओढ काढ, म्हणजे काय म्हणतात त्याला, नजर लागू नये म्हणून तिला तिची हे केली, नजर काढली. एवढाच चेहरा आहे. आणि सोन्यासारखी माझी मुलगी, मी विभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की माझ्या मुलीला व त्या पॅनलच्या सर्व, या दोन्ही पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय द्या. माझ्या आयुष्यामध्ये 33 वर्ष कामाला प्रत्येकाचं कुठलं नाही कुठलं तरी काम केलं असेल, त्याचे एक फळ, एक विनंती करून सांगतो की तुम्ही एक मतदान या दोन्ही पॅनलमध्ये शिवसेनेला करा. सर, तुम्ही शहर प्रमुख आहे, वेगवेगळे बेलापूरची पण जबाबदारी आहे, सगळ्याच याची आहे बेलापूर मध्ये. कसा आहे प्रचार, कसं राजकारण केलेलं आहे, कसं प्रचारापर्यंत? तुम्ही बघितलं असेल, आम्ही पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस शिंदे साहेबांनी एक 8-10 दिवसापर्यंत आमची मिटिंग घेतली, दुसऱ्या दिवशी कोर कमिटी आमची 11 जणांची नियुक्ती, त्याच्यानंतर मी स्वतः इंटरव्ह्यू घेतल्या, फॉर्म वाटले, नंतर सर्व ही प्रक्रिया, एबी फॉर्म वाटप, हे सर्व प्रक्रियेमध्ये काल प्रत्येकाला जे साहित्य आलं, झेंडे आमचे, शेवटी शहर प्रमुख म्हणून तर जबाबदारी, कारण दुसरे नेते तर प्रत्येक उमेदवार आहेत समजा, पण माझे कार्यकर्ता म्हणून मला अगदी बरं वाटतं की मी उमेदवार नाही, त्यामुळे मला जे बेलापूरमध्ये उमेदवार असतात त्यांना कुठलं तरी काम किंवा मदत करणे. आता काल नाटासाहेब आले, काल आम्ही कार्यालयाचं नियोजन केलं, हे शेवटी करण्याची जबाबदारी माझी शहर प्रमुख म्हणून, कारण निवडणूक ही कार्यकर्त्यांची, त्यामुळे मला ते काय नवीन वाटत नाही, कारण का 30-32 वर्ष मी सर्व करतोय. सर, प्रचार वगैरे कोण कोण येणार आहे? आज जरी एकनाथ शिंदे येणार असले तरी प्रचाराचे तुम्ही बघा, काल खासदार आले, शिंदे साहेब उद्या परवा आपल्या इकडे बेलापूरमध्ये पण येतील, बरेचसे सर्व मंत्री महोदय, आमदार, प्रत्येकाला शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलेली, कारण सर्व मंत्री असतील, आमदार असतील, शिंदे साहेब असतील, हे अगदी नवी मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये गलीगलीत फिरणार आहेत, कारण हा नवी मुंबई महानगरपालिकेवर त्यांना भगवा फडकवायचा आहे. ओके, हे होते विजय माने. त्यांनी आपल्या दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा जो विजय होईल आणि आम्हाला नेरूळवासीय पुन्हा एकदा संधी मिळतील असं आशा आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.